सर्वांना जय भीम। मी बहुजन संघटकवर सर्वांचं स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे की सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे जो अनुसूचित जातीचा 8,500 कोटीचा जो पैसा आहे, आदिवासी मंत्रालयाचा जो पैसा आहे 1,000 कोटीच्या वरचा, हा पैसा हा लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी त्याची तरतूद करण्यात आलेली आहे। तो तिकडे सारथी आणि बार्टी महाज्योती ह्या ज्या संस्था आहेत, ज्या शासनाने विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी तयार केलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा मोठा भेदभाव आपल्याला झालेला दिसतो। महाज्योती आणि बार्टीला हा फंड पुरेसा नाही आहे। मागील अनेक वर्षापासून सातत्यानं बार्टी आणि महाज्योतीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत की त्यांना सरसकट स्कॉलरशिप देण्यात यावी, परंतु तसे न करता केवळ 200 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येते। उलट सारथीमध्ये सरसकट सगळ्यांना त्या ठिकाणी स्कॉलरशिप देण्यात येते। अशा पद्धतीनं भेदभाव करण्याचा हा कार्यक्रम आपण सातत्यानं बघत आहोत। आणि म्हणून जे काही एकूण SC ST OBCचा ज्या आर्थिक निधी आहे, या निधीवर डल्ला मारण्याचा कार्यक्रम सातत्यानं सुरू आहे। आणि म्हणून हे समजून घेण्यासाठी आज माझ्यासोबत मी श्रावण देवरे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावे। जय ज्योती, जय भीम, जय संविधान। बहुजन संघटकचे राहुलजी यांनी मला यापूर्वीही अनेक वेळा विविध सामाजिक राजकीय विषयांवर बोलण्यासाठी निमंत्रित केलेला आहे। आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि तोही विषय हा एकूणच जातीव्यवस्थेशी निगडित आहे। OBC, दलित, आदिवासी विरुद्ध मराठा, ब्राह्मण अशा जाती संघर्षाशी हा जुडलेला संबंध आहे। राहुलजी आता म्हणाले की शैक्षणिक भेदभाव केला जातो आहे। जेव्हापासून पेशवे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सारथी, महाज्योती आणि अमृत या 3 संस्था स्थापन केल्या, त्याच्यामध्ये महाज्योती 52% OBCसाठी, 7-8% मराठा जातीसाठी सारथी आणि 3.5% ब्राह्मणांसाठी अमृत, असा तो प्रकार होता। आता अमृत म्हटलं की त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य असे सगळे वरच्या जातीचे लोक येतात। या वरच्या जातींसाठी स्वतंत्रपणे काही विकासाच्या योजना आखण्याची गरज नसते। संविधानामध्ये हे मान्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्याच्या आधीच हे स्पष्टपणे नमूद केलेलं होतं की जोपर्यंत या देशात जाती व्यवस्था जिवंत आहे तोपर्यंत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णातून निघालेल्या जाती सत्ताधारी राहतील आणि सत्ताधारी जातींना किंवा सत्ताधारी वर्गांना विकासासाठी स्वतंत्र वेगळी व्यवस्था करण्याची गरज नसते, कारण त्यांच्या हातात सरकारच्या तिजोरीची चावी असते। कांचीराम साहेब नेहमी म्हणायचे की
तिजोरी की चाबी अपने हाथ में चाहिए और इसलिए सत्ता चाहिए. परंतु तशी सत्ता ना कांशीराम साहेबांच्या काळात आली आणि ना नंतरच्या काळात आली. तिजोरीची चावी ही नेहमी ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांच्याच ताब्यात राहिली. अगदी कांशीराम साहेबांची उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतरही ती सरकारी तिजोरीची चावी RSS, BJP आणि ब्राह्मणांच्या ताब्यातच राहिली. त्यामुळे आपण बघतो आहोत की त्यांचे काय हाल झालेत सत्ता मिळून सुद्धा. तर संविधानामध्ये स्पष्टपणे फक्त सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांच्यासाठीच विकासाच्या योजना बनवल्या पाहिजेत. आणि म्हणून सारथी जन्माला आली आपण अजिबात समजू शकत नाही, कारण सारथी मराठ्यांचे आहे आणि मराठा सत्ताधारी आहेत. आज त्यांचे 2-2 उपमुख्यमंत्री आहेत आणि गेल्या 50-60 वर्षापासून मराठा मुख्यमंत्री होते. जे बी कोणी नॉन मराठा होते ते मराठ्यांच्या हातचे बाहुलेच होते, नॉन मराठा मुख्यमंत्री सुद्धा. आज 2 उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत. जे बी कोणी मंत्री आहेत मराठा समाजाचे ते सर्व जमीनदार, कारखानदार, शिक्षण सम्राट अशा समाजातल्या सगळ्या प्रकारच्या सत्तांवर ते नागासारखे फणा काढून बसलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांसाठी सारथी स्थापन करणं म्हणजे हा केवळ जाती व्यवस्था पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न आहे. सत्ताधारी जातींसाठी विशेष उपाययोजना आखाव्यात असं संविधानामध्ये कुठेही लिहिलेलं नाही. फक्त मागास ज्या जाती आहेत सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या त्यांनाच या सगळ्या योजनांची गरज असते. हे बाबासाहेबांनी अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे. तरी सुद्धा पेशव्यांचं सरकार आल्यामुळे, ब्राह्मणी प्रतिक्रांती झाल्यामुळे 2014 पासून दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा, तेव्हापासून ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहेत जाणीवपूर्वक. परवा तुम्ही बातमी वाचली असेल मोठमोठ्या न्यूजपेपर्समध्ये की कुंभमेळ्यासाठी नाशिकला येत असलेले साधू महंत, आता त्यांना साधू म्हणायचं का संधी साधू म्हणायचं हा फार मोठा प्रश्न आहे. तर हे साधू असलेले संधी साधू नाशिकामध्ये कुंभमेळ्यासाठी येणार आणि नाशिकच्या महानगरपालिकेने त्यांच्यासाठी रोज पुरणपोळी आणि आमरसाचं जेवण ठेवलेलं आहे. पुरणपोळी आणि आमरसाचं जेवण ठेवलंय. म्हणजे कुंभमेळा सुरू झाला की यांच्या जेवणावळी, यांच्या पंक्तावळी उठवणार. आणि हे कोणाच्या पैशातून? तर जनतेच्या पैशातून. पेशवाईच्या काळामध्ये पर्वतीवर रोज ब्राह्मणांच्या पंक्ती बसायच्या आणि या ब्राह्मणांच्या पंक्तीमध्ये प्रवेश मिळावा म्हणून भारतभरचे ब्राह्मण गोळा व्हायचे. कारण पंचपक्वान्नांचं जेवण पेशवाईमध्ये मिळतं, पुण्यामध्ये मिळतं. ही सगळी वार्ता पूर्ण भारतात पसरल्यामुळे भारतातून सगळे ब्राह्मण यायचे आणि त्यांच्या रोज पंचपक्वान्नांच्या पंक्ती उठायच्या. आता पेशवाईची प्रतिक्रांती केवळ महाराष्ट्रात नाही किंवा केवळ पुणे सरगणात नाही,
तर संपूर्ण देशात झालेली आहे दिल्लीहून. त्यामुळे आता या पंक्ती ब्राह्मणांच्या वारंवार होतील या देशामध्ये आणि सगळे नियम कायदे धाब्यावर बसून संविधान धाब्यावर केव्हाच बसवलंय त्यांनी. संविधान धाब्यावर बसवून ते आता ब्राह्मणांच्या पंक्ती उठवतील, ब्राह्मणांच्या हितासाठी काम करतील. कर्नाटकमध्ये जेव्हा भाजपचं सरकार होतं त्यावेळेस कायदा करण्यात आला की जे ब्राह्मण पुजारी आहेत त्यांच्याशी सहसा ब्राह्मण मुली लग्न करीत नाहीत. कारण ती काही सरकारी नोकरी नाही किंवा ती काही प्रतिष्ठेची नोकरी नाही की खूप कमाई देणारी, गाडी बंगला देणारी अशी काही ती नोकरी नाही. पुजारी असणं म्हणजे विधी कर्मकांड करणे आणि दक्षिणा गोळा करणे एवढंच असतं. त्यामुळे ब्राह्मण मुली या ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करत नाहीत, आजही नाही. तर कर्नाटकमध्ये कायदा करण्यात आला भाजपचं सरकार असताना की जी ब्राह्मण मुलगी ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करेल तिला 5 लाख रुपयाचं अनुदान शासनाच्या तिजोरीतून देण्यात येईल. असे अनेक ब्राह्मण हिताचे कार्यक्रम त्यांनी राबवले. अगदी तो जोगी नावाचा मुख्यमंत्री उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यानंतर लगेच जाहीर करतो की जे कोणी चारीधाम यात्रा करतील त्यांना 1000 रुपयाचं अनुदान कायदाच केला. सगळे ब्राह्मणांच्या हिताचे कार्यक्रम राबवले जात आहेत. आज हजारो बौद्ध बांधव बौद्ध धर्माची जी स्थळं आहेत, पवित्र स्थळं, ऐतिहासिक स्थळं, त्या सर्व ठिकाणी यात्रा करतात. त्यांना कुठलंही अनुदान नाही, कारण ते बौद्ध धर्माचे आहेत. पण जे हिंदू धर्माचे आहेत त्यांनी ब्राह्मणांच्या या 4 धाम यात्रा कराव्यात, जेणेकरून तिथं बसलेले जे ब्राह्मण आहेत या 4 धाम यात्रेमध्ये तिथं जी मंदिरं आहेत त्या मंदिरामधले जे ब्राह्मण पुजारी आहेत त्यांचं भलं व्हावं, त्यांना मोठ्या प्रमाणात दक्षिणा मिळावी म्हणून तिथं अनेक बहुजन हिंदूंनी जायला पाहिजे म्हणून त्यांना 1000 रुपयाचं अनुदान या सरकारने केलं. त्यामुळे जरी त्यांनी मतदानासाठी, मतं मिळवण्यासाठी, अनुनयासाठी ओबीसीसाठी महाज्योती स्थापन केली, दलितांसाठी महात्मा फुले विकास महामंडळ आहेच आधीपासून, आदिवासी विकास मंडळ आहेच आधीपासून, यांना जे अनुदान जो फंड द्यावा लागतो तो बजेटमध्ये त्यांना देणं बंधनकारक असतं. 2014 नंतर तोही फंड आज निम्म्यापेक्षा कमी झालेला आहे. समाज कल्याण मंत्रालय, ओबीसी मंत्रालय आणि आदिवासी मंत्रालय यांना दिले जाणारा फंड बजेटमध्ये 2014च्या आधीच्या तुलनेमध्ये आज तो निम्म्यापेक्षा कमी झालेला आहे. आणि जो काही तुटपुंजा फंड निधी ओबीसींच्या महाज्योतीला, दलितांच्या समाज कल्याणला आणि आदिवासी विकास प्रकल्पाला दिला जातो तो सुद्धा आता लाडक्या बहिणींच्या नावाने पळवला जातोय. नाव लाडक्या बहिणींचं म्हणजे कोणी विरोध करणार नाही. आता लाडक्या बहिणी यांच्या डोक्यावर बसलेल्या आहेत, त्यांनी बसवून घेतलेल्या आहेत. काही काम न करता लाडक्या बहिणींना पैसे खिरापत म्हणून वाटले जात आहेत, कारण ते त्यांच्या लाडक्या बनलेल्या आहेत. कारण त्यांचं म्हणणं असं की यांच्यामुळे आम्ही निवडून आलो. आता ही जी फुकटची खैरात वाटप करणं आहे
हा पेशवाईचा एक धंदा आहे. पूर्वी ब्राह्मणांना फुकट खैराती वाटल्या जायच्या दक्षिणेच्या नावाने. आता निवडून येण्यासाठी ब्राह्मणांना पण आणि या लाडक्या बहिणींना पण फुकटची खिरापत वाटायची. त्याच्यातून कुठलाही विकास नाही, कुठलाही काही प्रकल्प त्याच्यातून उभा राहणार नाही. परंतु शासनाच्या तिजोरीमध्ये जे पैसे जमा होतात शासनाच्या तिजोरीमध्ये, ते दलित, आदिवासी आणि ओबीसीच्या कष्टातून निर्माण झालेले पैसे या शासनाच्या तिजोरीत जमा होतात. आणि हे पैसे ब्राह्मणांसाठी, मराठ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी खिरापत म्हणून वाटले जातात. जेवणावळी, पंक्तावळी उठवल्या जातात. आता महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेब आहेत, औरंगाबाद संभाजीनगरचे. मी औरंगाबाद संभाजीनगर मुद्दाम म्हणतो कारण औरंगाबाद नावामध्ये जेवढा इतिहास आहे गौरवशाली, तेवढाच इतिहास राजे संभाजींचा पण आहे. त्यामुळे मी दोघा नावांना मी विरोध करत नाही. औरंगाबाद संभाजीनगर हे योग्य राहील. जसं मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणजे मराठवाडा शब्दधारी ठेवलाच, कारण त्यांचं म्हणणं होतं की मराठवाडा शब्दामागे काहीतरी इतिहास आहे. अरे मग औरंगाबाद शहराच्या नावामागे पण इतिहास आहे ना, तो तुम्ही का पुसतात? राजे संभाजींचा इतिहास त्याच्यातून पुढे येईल, त्याच्यात काही चुकीचं नाही. कारण राजे संभाजींचा लढा हा छत्रपती शिवरायांपेक्षा जास्त क्रांतिकारक होता. त्यामुळे संभाजीनगर या नावाला आमचा विरोध नाही. परंतु औरंगाबाद हा जो याच्या मागे जो इतिहास आहे तोही आम्हाला प्रेरणादायी आहे. कारण या देशामध्ये मुसलमान राज्यकर्ते आलेत म्हणून शूद्रादी अतिशूद्र हे सरदार होऊ शकलेत, सेनापती होऊ शकलेत, त्यांना राज्य शासनामध्ये सहभाग मिळायला लागला. ज्यांना मंदिरात प्रवेश मिळत नव्हता ते सहजपणे मस्जिदमध्ये प्रवेश करू शकत होते. त्यामुळे शूद्रादी अतिशूद्रांसाठी इंग्रज असो किंवा मुसलमान असो, ते परकीय असले तरी त्यांनी शूद्रादी अतिशूद्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. दलित, आदिवासी, ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न केला. इंग्रज होते म्हणून पेशवाई संपली. इंग्रज नसते तर पेशवाई संपलीच नसती. आणि तुमच्या गांडीच्या मागे जे लावलेलं झाडू आहे, तोंडाला लावलेलं जे मडकं आहे, ते आजही राहिलं असतं जर इंग्रज आले नसते तर. तर हा इतिहास या देशाचा तुम्ही गावांची नावं, शहरांची नावं बदलून नष्ट करू शकत नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे की मला जो विषय दिला आहे की हा भेदभाव का, सारथीला मराठ्यांची आहे म्हणून त्यांना कार्यालय मिळाली, बिल्डिंगा मिळाल्या कार्यालयांसाठी, त्यांच्यासाठी फंड वळवण्यात आला. ओबीसींच्या हक्काचा फंड, समाज कल्याणचा, दलित आदिवासींचा फंड जाणीवपूर्वक सारथीकडे मराठ्यांसाठी वळवण्यात आला. हे मी अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे. आणि आता पुन्हा आणखी लाडक्या बहिणींचं नाव सांगून समाज कल्याणचा निधी वळवतायत, आदिवासीचा निधी वळवतायत, महाज्योतीचा, ओबीसीचा निधी वळवतायत. समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेब जे आहेत औरंगाबाद संभाजीनगरचे, तर शिरसाट साहेबांनी तर अगदी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं अजितदादांना की तुम्ही आमचा सगळा फंड काढून घेतायत, समाज कल्याणचा, दलितांचा सगळा फंड तुम्ही काढून घेतायत, म्हणजे समाज कल्याण मंत्रालय ठेवायचं कशाला, हे बंद करा की, असं शिरसाट साहेब वैतागून
पत्रकार परिषदेत बोलले. आता अजितदादा पवारांबद्दल बोलायचं तर काय बोलायचं, ते तर सगळीकडे उघड आहे, स्पष्ट आहे. आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण अजित पवारांवर अनेक आरोप केलेले आहेत. खुद्द छगन भुजबळ साहेब आरोप करतायत अजित पवारांवर. केवळ एकटे अजित पवार नाही, पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस, मग ती अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो, ही राष्ट्रवादी काँग्रेस मुळातच जातीवादी मराठ्यांची आहे. की ज्यांच्या मनामध्ये, या जातीवादी मराठ्यांच्या मनामध्ये ओबीसींबद्दल प्रचंड द्वेष आहे, दलितांबद्दल प्रचंड द्वेष आहे, आदिवासींबद्दल तर प्रश्नच नाही. त्यांच्या आदिवासी विकास प्रकल्पामध्ये एक छदाम त्यांनी ठेवला नाही. सगळे लुटून नेलेत मराठ्यांसाठी अजित पवारने. म्हणजे बजेटमध्ये दाखवायचा आकडा फुगून आम्ही दलितांना एवढे दिलेत, आम्ही ओबीसींना इतके दिलेत, आणि चोर वाटेने चोरासारखं यायचं आणि फंड घेऊन निघून जायचं. हे असले चोर आहेत, हे असले चोर आहेत, सोफिस्टिकेटेड. त्यामुळे या विषयावर अत्यंत मुळापर्यंत आपण गेलं पाहिजे, मुळापर्यंत गेलं पाहिजे. केवळ आमचा निधी चोरला, आमचा निधी घेऊन गेलेत, आणि मग हे सारथीसाठी असं केलं, मराठ्यांसाठी असं केलं, दलित आदिवासी ओबीसीवर अन्याय होतो, हे असं रडगाणं गाळून चालणार नाही. हे रडगाणं अनेक वर्षापासूनचं आहे. काँग्रेसमध्ये राहून जर रडगाणं गात असाल तर तुम्ही महामूर्ख आहात. भाजपमध्ये राहून जर तुम्ही दलित आदिवासी ओबीसी नेते भाजपच्या सरकारमध्ये राहून जर रडगाणं गात असतील तर ते महान नालायक आहेत. सरकारमध्ये राहून जर दलित ओबीसी नेते जर रडगाणं गात असतील तर त्यांच्यासारखे महानालायक कुणीच नाही. त्यांच्या डोळ्यासमोर चोऱ्या होत आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर लूट होते आहे दलित ओबीसी आदिवासींच्या फंडांची, आणि एकही ओबीसी नेता, एकही दलित नेता आणि एकही आदिवासी नेता मंत्रिमंडळामधला, पक्षामधला एक शब्द बोलत नाही. इतके गुलाम झालेत हे नालायक लोक. एक काळ होता, एक काळ असा होता लढण्याचा. एक युक्रान नावाची तरुणांची संघटना होती. दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाढवून मिळावी यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर दलित विद्यार्थी रस्त्यावर उतरायचे. मंडल आयोग लागू झाला पाहिजे म्हणून, किंवा मराठ्यांना ओबीसी मधून काढा म्हणून ओबीसी तरुण पोरं आंदोलनं करायची रस्त्यावर उतरून. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की हे सगळे आंदोलन करते, मग ते तरुण असो का म्हातारे असो, हे सगळे आंदोलन करते. हे भाजपचे सालदार झाले आहेत, कोणी शरद पवारचे सालदार झाले आहेत, कोणी अजित पवारचे सालदार झालेले आहेत. आणि छोट्या छोट्या आमिषासाठी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी एखाद्या छोट्या मोठ्या संघटनेचं उपाध्यक्षपद दिलं एखाद्या मंत्र्याने की आमचा ओबीसी खुश, एखाद्या ओबीसी महामंडळामध्ये संचालक केलं की आमचा ओबीसी तरुण खुश, कोंड्या खुशाल, उड्या मारायला लागतो मला किती मोठं पद मिळालं म्हणून. प्रत्यक्षात ओबीसींना काहीच मिळत नाही, ना दलितांना काही मिळत नाही, ना ओबीसींना, ना आदिवासींना काही मिळत नाही. फक्त या नेत्यांना मात्र पदं मिळतात आणि त्यांचे स्वतःचे आर्थिक फायदे ते मिळवतात. मग अशा या छटाक पुढाऱ्यांना कोणी गाडी घेऊन देतं, कोणी कार्यालय घेऊन देतं. बाबा रे, तू मोठ्या महामंडळाचा अध्यक्ष झालेला आहे, तू सदस्य झालेला आहे, तुला एक खूप मोठा पद मिळालं आहे, तुला त्या अमुक
संघटनेचं उपाध्यक्षपद मिळालं आहे. तेवढा आर्थिक फायदा मिळाला की हे सगळे नेते, ओबीसी नेते, दलित नेते, आदिवासी नेते कोंडा खुशाल. बाकी मग तुमच्या जनतेचं काही हो. त्यामुळे आंदोलनकर्तेच विकले जातात. पूर्वी तसं नव्हतं. युक्रान सारख्या अनेक संघटना होत्या. त्यावेळचे जे आंदोलनकर्ते होते ते कधी विकले गेले नाहीत. आत्ताचे आंदोलनकर्ते आंदोलनच यासाठी करतात की मला कुणीतरी विकत घ्यावं. एकतर मला भाजपने विकत घ्यावं, एकतर मला शरद पवारांनी विकत घ्यावं, एकतर मला अजित पवारांनी विकत घ्यावं किंवा एकनाथ शिंदेने विकत घ्यावं. याच्यासाठी आंदोलन करतात. मग ते ओबीसी असो, दलित असो की आदिवासी असो. स्वतःची किंमत, मार्केटमधली स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आंदोलन करणारे नेते आज आहेत. स्पष्टपणे समोर दिसत आहे. लढण्याचे नाटक करतायत. ओबीसीवर अन्याय होतो, टीव्हीवर मोठमोठ्याने बोलतात, टीव्हीवरच्या चर्चेमध्ये अगदी आक्रोश करतात. पण प्रत्यक्षात ते त्यांची किंमत वाढवण्यासाठी ते आक्रोश करतात की मला कुणीतरी एखाद्या मोठ्या ओबीसी नेत्याने, मोठ्या दलित नेत्याने किंवा मोठ्या मराठा नेत्याने मला विकत घेतलं पाहिजे आणि त्याची चांगली किंमत मिळाली पाहिजे, म्हणून हे लढतात. सगळे आंदोलन करते बघा तुम्ही. आता गेल्या 5 वर्षापासूनचे सगळे आंदोलन करते, सगळे विकले जाण्यासाठी, स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आंदोलन करतायत. कसं होणार दलित, आदिवासी, ओबीसींचं भलं? कसं होणार? मुळाशी गेलं पाहिजे, मुळाशी गेलं पाहिजे. असं होऊ नये म्हणून काय करावं लागेल? काही आपल्यासमोर काही मॉडेल आहे का? आपल्यासमोर काही आदर्श उदाहरण आहे का? याच्याकडे आपण कधीच बघत नाही. यांच्यासाठी आदर्श उदाहरण काय? तो अमुक पक्षाचा ओबीसी नेता किती लढतो आहे, तो ढमुक पक्षाचा दलित नेता किती लढतो आहे, आणि त्याला काय मिळालं? त्याला मंत्रिपद मिळालं, त्याला प्रतिष्ठा मिळाली, केंद्रात मंत्री, इकडे महाराष्ट्रात बी मंत्री. अशा गुलाम आणि विकल्या गेलेल्या नेत्यांचा आदर्श या आजच्या तरुण पिढी समोर आहे. आजच्या तरुण पिढी समोर आदर्श भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांचा नाही आहे की जो माणूस 2 वेळा मुख्यमंत्री बनला, की जो माणूस 1 वेळा उपमुख्यमंत्री बनला आणि सतत 9 वर्ष विरोधी पक्ष नेता होता. एवढी मोठी क्रांतिकारक कारकीर्द असलेले भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांचा आदर्श या नालायक ओबीसी नेत्यांच्या समोर नाही. या ओबीसी तरुणांसमोर तो आदर्श नाही. नावी समाजात जन्मलेले भारतरत्न कर्पूरी ठाकूर अनेक वेळा मंत्री झालेत, मुख्यमंत्री झालेत, उपमुख्यमंत्री झालेत, विरोधी पक्ष नेते झालेत, पण त्यांचं घर मरेपर्यंत मातीचं घर होतं की जे त्यांच्या आजोबांनी बांधलेलं होतं ते तसंच राहिलं. मातीचं होतं, मातीचंच राहिलं. कधी सिमेंटचं नाही बनू शकलं, इतका प्रदीर्घ काळ सत्तेवर असताना सुद्धा. तो आदर्श नाही आमच्या समोर. स्वामी पेरियार तामिळनाडूचे, की जे आधी काँग्रेसमध्ये होते, त्यांना वाटलं होतं काँग्रेस काहीतरी चांगलं करेल म्हणून, पण आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, काँग्रेसला लाथ मारली, स्वाभिमानी चळवळ सुरू केली. त्या चळवळीतून पुढे डीएमके नावाचा पक्ष निर्माण झाला. नंतर डीएमके, एआयडीएमके या दोन्ही पक्षांनी स्वामी पेरियार विचारधारेचा गाभा घेऊन गेल्या 60 वर्षापासून तामिळनाडूमध्ये सत्तेत आहेत. स्वामी पेरियार यांच्या विचारधारेचा गाभा घेऊन
त्यामुळे तामिळनाडूमधून ब्राह्मणवादी काँग्रेस खतम, ब्राह्मणवादी भाजप खतम, RSSचा तिथं मागमूस पण नाही, ना बजरंग दल ना हनुमान दल ना काही नाही. दंगली करणाऱ्या घडवणाऱ्या कुठल्याही संघटना तिथं नाही आहेत. त्यामुळे गेल्या 60 वर्षात तामिळनाडूमध्ये एकही जाती दंगल झाली नाही, एकही धार्मिक दंगल झाली नाही आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचा हिस्सा मिळत असतो. मग तो आरक्षणाचा असो किंवा सरकारी तिजोरीचा असो. दर 5 वर्षांनी सर्वेक्षण होत असतं की कोणत्या जातीला किती मिळालं, कोणत्या जातीला कमी मिळालं, कोणत्या जातीला जास्त मिळालं. मग ते त्यांचं कमी करून पुढच्या 5 वर्षामध्ये यांच्यामध्ये बॅलन्स साधण्याचा प्रयत्न होतो की सगळ्या जातींना समान त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे. त्यामुळे जातीत तिथं भांडण होतच नाही, त्यामुळे जातीत दंगली होतच नाहीत तिथे. गेल्या 60 वर्षापासून तामिळनाडूमध्ये धार्मिक दंगलीचा प्रश्नच नाही, कारण तिथं सगळे जे अल्पसंख्य धर्म आहेत, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे, यांना सुद्धा तिथं आरक्षण मिळतं. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमध्ये मुसलमानांना धर्मावर आधारित आरक्षण नाही, ख्रिश्चनांना धर्मावर आधारित आरक्षण नाही संविधानामध्ये बाबासाहेबांच्या. पण तामिळनाडूने बाबासाहेबांचं संविधान बाजूला ठेवलं. ते म्हणाले आम्हाला हे संविधान मान्य नाही, आम्ही मुसलमानांना आरक्षण देणार. आणि 1927 सालापासून तिथे मुसलमानांना 3.5% आरक्षण आजही मिळतंय. अनेक राज्यांनी प्रयत्न करून बघितलेत मुसलमानांना स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रयत्न. महाराष्ट्राने केला, कर्नाटकने केला, आणखी इतर राज्यांनी पण केला की मुसलमानांना स्वतंत्र आरक्षण देऊ. सुप्रीम कोर्टाने लगेच ते रद्द केलं. पण सुप्रीम कोर्टाची हिंमत नाही की तामिळनाडूच्या मुसलमानांचं आरक्षण रद्द करावं, असं एवढी हिंमत नाही सुप्रीम कोर्टामध्ये. तामिळनाडूच्या जनतेने, तामिळनाडूच्या सरकारने संविधानाला झुकवलेलं आहे, पार्लमेंटला झुकवलेलं आहे, सुप्रीम कोर्टाला, हायकोर्टाला झुकवलेलं आहे, प्रधानमंत्री पदाला झुकवलंय आणि राष्ट्रपती पदाला पण झुकवलंय. एवढी प्रचंड ताकद तामिळनाडूच्या जनतेमध्ये आणि तिथल्या सरकारमध्ये आहे. ते कुठलेही ब्राह्मणवादी कायदेला, हे बघा, केंद्र सरकारने घेतलेले ब्राह्मणवादी कायदे किंवा सुप्रीम कोर्टाने ब्राह्मणवादी दिलेले जजमेंट हे तामिळनाडू सरकार मानत नाही. ते कचऱ्याच्या पेटीत फेकून देतात, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला पण आणि केंद्र सरकारच्या आदेशाला पण. मग ते EWSचं आरक्षण असो किंवा आणखी नीट परीक्षेचं बंधन असो, सगळं त्यांनी कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा कुठलाही ब्राह्मणवादी कायदा आम्ही आमच्या तामिळनाडूमध्ये लागू करणार नाही. इतर सगळ्या देशांमध्ये लागू होतो, तामिळनाडूमध्ये नाही. केंद्र सरकारने दिलेले ब्राह्मणवादी आदेश सगळ्या भारतामध्ये लागू होतात, EWS सारखे, तामिळनाडूमध्ये नाही. हे आदर्श आपल्या समोर असले पाहिजेत. हे आज माझ्या OBC तरुणांना, दलित तरुणांना हे माझं आव्हान आहे की स्वामी पेरियार हेच एकमेव तुमचे आदर्श असले पाहिजेत की ज्यांनी फुले आंबेडकर वादाचा विकास करून स्वामी पेरियार वाद नवीन तत्वज्ञान निर्माण केलेलं आहे की जे आज यशस्वी आहे गेल्या 60 वर्षापासून. आज फुलेवादाच्या नावाचा वापर करणारे जे कोणी राज्यकर्ते बनले आहेत ते एकतर मराठ्यांची गुलाम आहेत, एकतर ब्राह्मणांची गुलाम आहेत. जे बाबासाहेबांच्या नावाचा विचार करून, बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करून जे काही नेते बनले आहेत ते एकतर भाजपचे गुलाम आहेत केंद्रामध्ये, मंत्रिमंडळात, किंवा मग राज्यामध्ये गुलाम आहेत, ब्राह्मणांची आणि मराठ्यांची गुलाम. पण फुले आंबेडकर वादाचा विकास करणारे स्वामी पेरियारचे पक्ष आणि स्वामी पेरियारचे नेते हे खरे दलित, आदिवासी, OBCचं भलं करणारे आहे. आणि तसे कायदे त्यांनी तामिळनाडूमध्ये बनवलेले आहेत. हिंदू मंदिरांमधून ब्राह्मण पुजाऱ्यांची हकालपट्टी करणारा कायदाच करून टाकला. कारण हे ब्राह्मण
हिंदू मंदिरात बसून पुजारी म्हणून भक्तांना लुबाडतात, वेगवेगळ्या अंधश्रद्धा निर्माण करतात. नारायण नागबली करा, सत्यनारायण करा, कुकुळाव्रत धरा, हे करा, हे कर्मकांड करा, ते कर्मकांड करा, आम्हाला दक्षिणा द्या. ही जी काही लुबाडणूक ब्राह्मण पुजारी हिंदू मंदिरांमध्ये बसून करत होते, कायदाच करून टाकायला यांना हाकला. कायद्यानेच त्यांची हकालपट्टी झाली आहे तामिळनाडूमधून. आणि इकडे कर्नाटकमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण पुजाऱ्यांना अनुदान. ब्राह्मण पुजाऱ्याशी जी ब्राह्मण मुलगी लग्न करेल तिला 5 लाख रुपये अनुदान. काय फालतूपणा चालू आहे. काय बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं? हे कुठल्या संविधानात आहे? बाबासाहेबांच्या कुठल्या कलमात आहे? सांगा. काही आधार आहे त्याला? चारीधाम यात्रा करण्यासाठी भक्तांना 1000 रुपये अनुदान कुठल्या कायद्यात आहे? कुठल्या संविधानात लिहिलंय? बाबासाहेबांनी कुठे त्याचा उल्लेख केलाय? सांगा जरा. दलित, आदिवासी, ओबीसींच्या श्रमाने, कष्टाने, घामाने ही सरकारी तिजोरी भरते. कारण ते 85% आहेत, ते टॅक्स देतात आणि त्यांच्यामुळे तिजोरी भरते. आणि फक्त 15% ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जाती ती तिजोरी लुटण्याचं काम करतात. मग जेवणावळी, पंक्तावळी, मग पुरणपोळ्या, आमरस जोरात चालू आहे. हे महाज्योतीचे पैसे लुबाडणे किंवा आदिवासी विकासाचे पैसे लुटणे, हे जे आहे समाज कल्याणचे पैसे लुबाडणे, हे अजित पवार सारखे हे तर फार किरकोळ आहे. हे बुरटे चोर आहेत अजित पवारांसारखे. मोठे चोर कुठे आहेत की जे हजारो कोटी रुपये घेऊन परदेशात पडून गेलेले आहेत तुमच्या सरकारी तिजोरीमधून? कोण आहे अदानी? कोण आहे अंबानी? आणि कोण आहे तो मल्ल्या? हे सगळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांचे महाचोर. आणि त्यांचा आदर्श ठेवणारे हे अजितदादा सारखे बुरटे चोर. आणि या बुरट्या चोरांची दलाली करणारे आमचे ओबीसी नेते, आमचे दलित नेते, आमचे आदिवासी नेते. कशी होईल सुधारणा? आणि कसं होईल दलित, आदिवासी, ओबीसीचं? पुन्हा एकदा नव्याने जाती व्यवस्था येते आहे. वर्णव्यवस्था अन्यायकारी होती म्हणून महामानव गौतम बुद्धांनी ती वर्णव्यवस्था नष्ट केली. पण वर्णव्यवस्था किमान लिबरल तरी होती, कारण 2 वर्णांमध्ये लग्न होऊ शकत होतं. महामानव गौतम बुद्धांनी वर्णव्यवस्था नष्ट केली. ती वर्णव्यवस्था नष्ट करण्याची क्रांती 700 वर्ष चालली बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावर. आणि नंतर बौद्ध राजांना नष्ट करून, बौद्ध सत्ताधाऱ्यांना नष्ट करून पुन्हा ब्राह्मी क्रांती झाली पुष्यमित्र शृंगाच्या नावाने. आणि वर्णव्यवस्थेपेक्षाही 1000 पटीने जास्त चिवट, जास्त मजबूत, जास्त कडक आणि अत्यंत क्रूर जाती व्यवस्था नंतरच्या काळात निर्माण करण्यात आली. तीच परिस्थिती आता आली आहे की जाती व्यवस्था तुम्ही नष्ट करतायत ना फुले आंबेडकरांचे नाव घेऊन. मग आता आम्ही अशी नवीन व्यवस्था आणणार की जाती व्यवस्थापेक्षाही 10,000 पटीने जास्त कडक, जास्त मजबूत, जास्त अन्यायकारी आणि जास्त क्रूर अशी नवी जाती व्यवस्था ते आणतायत. आणि ते आणण्यामध्ये आता ते यशस्वी होत आहेत. त्याची सुरुवात आहे दलित, आदिवासी, ओबीसींच्या फंडांची लूट करण्यापासून तर भारत सरकारच्या तिजोरींची हजारो करोडो रुपयांची लूट करण्यापासून ही सगळी सुरुवात आहे त्याची. नवी नीच स्तरावरची जाती व्यवस्था
निर्माण करणे हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. म्हणून त्यांनी तुमचं शिक्षण सगळं कोसळून टाकलेलं आहे. सगळ्या शाळा बंद करण्यात येत आहेत. तुमचे शिक्षण मुश्किल करतायत फी वाढवून, जेणेकरून तुमची दलित आदिवासी ओबीसीची मुलं शिकलीच नाही पाहिजेत. फक्त दलित आदिवासी ओबीसी मधले जे दलाल आहेत, जे त्यांचे सरदार आहेत, त्यांचीच पोरं शिकतील दलित आदिवासी ओबीसी म्हणून. आणि ते तर दलाल आहेत, ते सरदार आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून सत्ताधाऱ्यांना काही धोकाच नाही. ओबीसी नेत्याचा मुलगा किती शिकला तरी त्यांना काय धोका आहे, कारण तो किती शिकला तरी तो आमचा गुलामच बनणार आहे मंत्रिपदासाठी, आमदारकीसाठी. त्यामुळे अशा दलाल असलेल्या दलित आदिवासी ओबीसीपासून त्यांना काहीच धोका नाही. त्यांना धोका आहे कॉमन मॅन म्हणून जो जीवन जगतो आहे दलित आदिवासी ओबीसी, त्यांच्यापासून त्यांना धोका आहे. आणि म्हणून ते त्यांचे शिक्षण बंद करतायत, फी वाढवून, शाळा बंद करून. ही नवी जातीव्यवस्था अशा पद्धतीने निर्माण होते आहे. म्हणून आज तुमच्या समोर फक्त एकमेव स्वामी पेरियार हाच एकमेव आदर्श आहे. आणि तो आदर्श घेऊन जर तरुण दलित, तरुण ओबीसी नेते जर काम करत असतील तर तुम्हाला काहीतरी चित्र बदललेलं दिसेल. नाहीतर नुसतं आरडाओरडा करण्यामध्ये आणि रोज रडगाणं गाण्यामध्ये काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. स्वामी पेरियार हे किती क्रांतिकारक आहेत हे एका उदाहरणावरून स्पष्ट होतं. महाराष्ट्रामध्ये पहिला स्वामी पेरियारांचा पुतळा माननीय प्राचार्य वाकेकर सरांनी त्यांच्या कॉलेजमध्ये बसवला, औरंगाबाद संभाजीनगरमध्ये. आणि पुतळा बसवणार असं जाहीर केल्यापासून त्यांच्या पाठीमागे पोलीस डिपार्टमेंट, त्यांच्या पाठीमागे सीबीआय सगळं लावण्यात आलं. त्यांच्या पाठीमागे ससेमिरा. परवानगीच दिली नाही, शासनाने परवानगी दिली नाही, पोलिसांनी परवानगी दिली नाही, कलेक्टरने परवानगी दिली नाही. स्वामी पेरियारचा पुतळा तुम्ही बसवू शकत नाही. हा, तुम्ही फुले आंबेडकरांचे पुतळे किती बसवा, आम्हाला त्यांच्यापासून काही धोका नाही. तुम्ही फुले आंबेडकरांच्या पुतळ्या बसवणार आहेत ना, आम्ही पैसे देतो, मराठी पैसे देतात, ब्राह्मण पैसे देतात, हे घ्या पैसे आणि फुले आंबेडकरांचे पुतळे बसवा. कारण फुले आंबेडकरवादी म्हणून जे नेते निर्माण होतात, कार्यकर्ते निर्माण होतात, ते राष्ट्रवादीमध्ये जातात, ते भाजपमध्ये जातात, त्यांची दलाली करतात, त्यांची गुलामी करतात. त्यांना माहिती आहे फुले आंबेडकरचे पुतळे बसवले तर आपलेच कार्यकर्ते निर्माण होतील दलित आदिवासी ओबीसी मधून, आपलेच दलाल निर्माण होतील. पण स्वामी पेरियार यांच्या प्रेरणेतून निर्माण होणारे कार्यकर्ते, नेते हे तामिळनाडूप्रमाणे प्रामाणिक असणार, लढणार. म्हणून स्वामी पेरियारचा पुतळा त्यांनी, आजही तो पुतळा झाकलेला आहे, त्याला परवानगी आजही नाही आहे स्वामी पेरियारांच्या पुतळ्याची. तर कोण क्रांतिकारक जरा ओळखलं पाहिजे, त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. नुसतं केवळ फुले आंबेडकर मार जपून उपयोग नाही आहे. फुले आंबेडकरांच्याही पुढे कुणीतरी गेलेलं आहे तेही बघितलं पाहिजे. फुले आंबेडकर हे काही अंतिम नाही आहेत. महामानव गौतम बुद्ध अंतिम नव्हते. महामानव गौतम बुद्धानंतर अनेक महान नेते निर्माण झालेत, बाबासाहेबांसारखे, तात्यासाहेबांसारखे, छत्रपती शाहू महाराजांसारखे. बुद्ध काही अंतिम नव्हते, तसे फुले आंबेडकर पण अंतिम नाही आहेत. त्यांच्याही पुढे कुणीतरी आहेत, ते शोधा, त्यांचा आदर्श घ्या स्वामी पेरियार प्रमाणे. तर मी ही जी काही दलित आदिवासी ओबीसीची लूट चालू आहे आणि जे भुरटे चोर अजित पवारांसारखे लुबाडतायत, त्यांच्यासाठी मी आज बोलत नाही आहे. जे महान चोर आहेत, महान लुटारू आहेत, पेशवाईचे, त्यांच्याबद्दल मी आज बोललो. आणि ते महत्वाचं लक्षात घ्या. आणि या महाचोरांना, महालुटारूंना उत्तर द्यायचं असेल तर काय करावं लागेल तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यावर चिंतन करा, मंथन करा.
सत्य स्वीकारा, जातीच्या पलीकडे जाऊन बघा. नाही तर माझ्या जातीचा महापुरुष मोठा, माझ्या जातीचा महापुरुष मोठा. कोणी महापुरुष मोठा नसतो, कोणी महापुरुष अंतिम नसतो. त्यांच्यानंतर दुसरे अनेक महापुरुष काळाच्या गरजेनुसार येत असतात. त्यामुळे माझ्या जातीचा महापुरुष मोठा म्हणून मूर्खपणा करू नका. आणि तसा मूर्खपणा केला तर आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे पेशवाईची, ते या अशा महामूर्खांमुळे निर्माण झालेली आहे की जे जातीचा महापुरुष म्हणून पकडून बसले. त्या नालायकांमुळे आज ही पेशवाई आलेली आहे. तर ही पेशवाई नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे स्वामी पेरियार. त्यांचा अभ्यास करा आणि त्यांच्या विचारांवर चला. तुम्हाला पेशवाई नष्ट झालेली दिसेल, जसं तामिळनाडूमध्ये नष्ट झालेली आहे. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान.